महाराष्ट्र बोर्ड क्लास 10चे मॅथ्स फर्स्ट म्हणजेच अल्जेब्राचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही बोर्ड एक्झामसाठी नक्की करून जा. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा बोर्डाला तुम्हाला 12 मार्क्सला विचारला जातो. त्यात इम्पॉर्टंट जो आहे ग्राफिकल मेथड हा कंपल्सरी क्वेश्चन असतो. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन येतो क्रॅमर्स रूल मेथड, आणि दुसरा जो आहे डिटरमिनंट फाइंड आउट करणं, आणि त्यानंतर तुमचे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते पण तुम्ही करून जा. आणि सेकंड जो टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हा 12 मार्काला बोर्डला एक्झामला विचारला जातो. त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड हा कंपल्सरी क्वेश्चन असतोच. आणि सेकंड जो आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा त्यालाच फॉर्म्युला मेथड, ह्या दोघांपैकी एखादा क्वेश्चन येतोच. आणि काही क्वेश्चन्स आहेत फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, त्यानंतर अल्फा बीटाचे काही क्वेश्चन्स आहेत ते पण करून जा. आणि काही वर्ड प्रॉब्लेम्स करायचे आहेत, प्रॅक्टिस सेट असो किंवा प्रॉब्लेम सेट असो, त्या दोघांमधले वर्ड प्रॉब्लेम्स बघून जा. आणि थर्ड जो टॉपिक आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, तो येतो 8 मार्काला. एखादी तुम्हाला सिक्वेन्स दिली जाते आणि त्या सिक्वेन्सवरनं तुम्हाला T5, T7, T9 असं फाइंड आउट करण्यासाठी अशा बेसवरचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जो तो आहे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो. एसएनचा जो फॉर्म्युला आहे त्यावर पण क्वेश्चन्स येतात, जसं की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350. अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि थोडेफार त्यात वर्ड प्रॉब्लेम्स आहेत प्रॅक्टिस सेटमधले, ते प्रॅक्टिस सेटमधले वर्ड प्रॉब्लेम्स करून जा. आणि फायनान्शियल प्लॅनिंग जो आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंग हा बऱ्याच मुलांना थोडासा डिफिकल्ट वाटतोय. तर त्यात रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी, MVFE काही क्वेश्चन्स आहेत, सिंपल क्वेश्चन्स करून जा. आणि नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो प्रोबॅबिलिटी. हा प्रोबॅबिलिटी टॉपिक्स हा त्यातलं काही स्किप करण्यासारखं नाही, खूप इझी टॉपिक आहे. तो सगळाच टॉपिक तुम्हाला केलेला बरा राहील, कारण खूप सोपं आहे प्रोबॅबिलिटी. त्यामुळे तो प्रोबॅबिलिटीचा सगळा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि लास्ट जो टॉपिक्स आहे स्टॅटिस्टिक्स, हा पण 12 मार्काला आहे. तर त्यात काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला 3 मेथड्स आहेत, त्या 3 मेथडपैकी ॲझ्युम मीन मेथड, त्यावर क्वेश्चन येतो. तर तो ॲझ्युम मीन मेथडचा क्वेश्चन करून जा. आणि सेकंड जो आहे हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, ह्या दोघांपैकी एक क्वेश्चन असतो. आणि थर्ड जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पाय डायग्राम. पाय डायग्राम हा 100% तुमच्या बोर्ड एक्झामला असतोच असतो. तर ही झाली अल्जेब्राची काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स केला तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या एक्झाम बोर्डला हे क्वेश्चन्सची मदत होईल.